आज क्या हो गया 2024 तक, 2014 से 2024 तक कई केमिस्टों की दुकानें बंद हो रही है। ऐसे बोर्ड पे खड़ी है जिसमें धारावी के लोग अपना व्यापार सिर्फ याद रखा करेंगे। हमारे पिताजी ने मुझे जो सिखाया वही हमने काम करने का काम किया। कि हमारा कटआउट लगाओ या पार्टी का कोई झंडा लगाओ या पट्टा लगाओ, कभी भी वर्षा का उसमें उसको यहाँ टिकट नहीं मिला, उसको बाहर टिकट मिला। और इस समय जरूरी है क्योंकि मेरे परिवार को मेरी जरूरत है और परिवार को जब जरूरत। You are watching the Public Views News channel. धारावी विधानसभा से महाविकास आघाड़ी की उम्मीदवार डॉक्टर ज्योति गायकवाड़ के समर्थन में धारावी के व्यापारी संगठन भी आ गए हैं। आज धारावी के अशोक मिल कंपाउंड में व्यापारी संवाद के द्वारा धारावी के छोटे बड़े सभी व्यापारी मौजूद रहे और उन्होंने ज्योति गायकवाड़ को बिन शर्त समर्थन दिए जाने की घोषणा की है। कई छोटे छोटे व्यापारी बंद हो रहे हैं कि बड़ी विदेशी कंपनियों के बड़े बड़े मॉल आ गए और वो इतना अंडर कटिंग में काम करते हैं कि आज हमारे व्यापारी उसके सामने टिक नहीं है। लेकिन तो भी हमारे केमी समाज को मैं धन्यवाद दे रहा हूँ कि सारे ऑनलाइन से आज की तारीख में हमारा केमी समाज टकरा रहा है और उनके नाक में भी दम करने का काम किया तो हमारे केमी समाज ने किया। मैं जब एक रत्नागिरी की मीटिंग में था थोड़े दिन पहले केमिस्टों के सामने, तो मैंने बोला, राहुल गांधी ने बोला, डरो मत लड़ो। लगातार जिस तरीके से कलीना में जो घटना घटी उसके बाद धारावी को एक डर सता रहा है कि अगर उनके साथ भी ऐसी घटना होती है तो उनका सहारा कौन? अरे बिल्कुल हम सारे, हम तो कलीना के लिए भी जाके बैठ के आए क्योंकि कलीना की घटना आप देखे होंगे तो इतनी भयानक थी। 2 लड़की अंदर स्टील करके गए बाहर से, ऐसा होता है क्या? वैसे बाजू में दूसरी बिल्डिंग में परसों उससे पहले एक दिन 2 लड़के अंदर थे, तो ऐसा होता है क्या? कोई ये कितना अनमानवीय बिहेवियर है कि किसी को आप अंदर रख के जा रहे हो, किसी का ऊपर आप गैस पे चढ़ा हुआ है, गैस भी बंद नहीं करने दे रहे हो, जाके लॉक करके आ रहे हो, सील लगा रहे हो। अरे कम से कम वो इंसानियत तो रखो, वो आपके गवर्नमेंट के सब वर्कर है, उनकी फैमिली है, 58 ईयर्स तक उनको घर मिलना उनका अधिकार है, सिर्फ इनको जमीन चाहिए इसलिए उनके साथ अन्याय हो रहा है, ये सही नहीं है। और 48 आवर्स का कभी भी जिंदगी में कोई नोटिस नहीं होता है, कम से कम आपको 1 महीने या 1.5 महीने का नोटिस देना पड़ता है। ये लग रहा है कि लगातार इनकी तरफ से दादागिरी चल रही है। दादागिरी तो चल रही है, लेकिन दादागिरी के सामने लोकशाही चलेगी तो सब खत्म हो जाए। बघा, आज तर ही जी मीटिंग होती ही पूर्णपणे व्यापाऱ्यांची होती आणि मी जर बघितलं असेल तर आम्हाला वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे, कारण आमचे आणि धारावीचं नातं हे थोडं वेगळं नातं आहे। आमचं हे नातं आहे पारिवारिक नातं आहे आणि पारिवारिक नातं असल्यामुळे सातत्याने लोकांचं आम्हाला प्रेम मिळालं आहे, लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि मी अपेक्षा तीच करते की येणाऱ्या दिवसात सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आपल्या भरभरून आशीर्वाद देतील। लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जातो आहोत, त्याचबरोबर छोट्या छोट्या मीटिंग्सला करत आहोत फॉर्म, पण आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक घरापर्यंत जावं आणि धारावीचा विकास हा धारावीकरांसाठी असावा ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने जात आहोत आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात लोक 23 तारखेला मतदान करतील, त्याच्यामध्ये आम्हाला भरभरून आशीर्वाद लढाई तुम्ही कशा पद्धतीने विरोधकांना तुम्ही सामना करणार आहात? अपक्षही अपक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत आणि महायुतीचे बिलकुल प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, त्यामुळे उमेदवार उभे असले तरी सुद्धा शेवटी ही लढाई महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही लढण्याचं काम करत आहोत। एका तऱ्हेने ही लढाई एका मोठ्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे, कारण आमच्या विरुद्ध अडाणी यांच्याशी लढण्याचं एक मोठं युद्ध आम्ही या ठिकाणी महायुद्ध सुरू आहे। यासाठी हे युद्ध सुरू आहे की धारावीच्या नावाखाली ज्या मुंबईमधल्या मोक्याच्या जागा मोफत दरामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे, एक मोठा मुंबईचा हा स्कॅम्प आहे आणि ज्याच्या माध्यमातून पूर्ण जगामधल्या जे आहे तो मला वाटतं एवढा मोठा स्कॅम्प कुठलाच नसेल। काल मी कलिन्यामध्ये सुद्धा होते, परवा रात्री कलिन्यामध्ये तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे। माझं पत्रकारांना सुद्धा सांगणं आहे, ज्या तऱ्हेने ते बिल्डिंगमध्ये राहणारे जे एअर इंडियाचे कर्मचारी आहेत, जे सेमी गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, त्यांना 48 आवर्स नोटीस देऊन त्यांना घराबाहेर काढण्याचा एक प्रयत्न झाला, ते त्या ठिकाणी गेले। हीच आम्हाला भीती आहे की उद्या धारावर सुद्धा हीच परिस्थिती येऊ शकते। त्यांना कुठल्याही तऱ्हेचं रिहॅबिलिटेशन किंवा कुठल्याही तऱ्हेचे पर्यायी जागा न देता त्यांना त्या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे आणि सेमी गव्हर्नमेंटचे अधिकारी फाईट करतात, कारण मागील काळामध्ये सुद्धा त्यांना पाण्याचं कनेक्शन कापणं, इलेक्ट्रिसिटी कापणं, मग कोर्टातून जाऊन त्यांनी ते पुन्हा बसवणं, नंतरच्या काळामध्ये त्यांचे पॅसेज, त्यांचं प्रमोशन, त्यांची ग्रॅज्युटी, त्यांची पेन्शन या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना त्रास देणं, आज सुद्धा त्यांना त्रास देणं चालू आहे। शेवटी असं आहे की फक्त 185 एकर जमीन एअर इंडिया कॉलनीची म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो।
आज आम्ही 550 एकरमध्ये या धारावीमध्ये बसलेलो आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त धारावीच्या नावावरती 1500 एकरची जमीन जी आहे ती त्या ठिकाणी अडाण्या देण्याचं काम झालेलं आहे. या सगळ्या स्कॅमचा पुन्हा एकदा चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्या माध्यमातून मुंबईकरांवरती जो अन्याय चाललेला आहे, मुंबईकरांच्या येणाऱ्या काळामध्ये घराची जी समस्या मोठी होणार आहे आणि धारावीकरांना विस्थापित करून धारावीच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये जे लूट चाललेली आहे त्या लुटी संदर्भात आम्ही आवाज उचलतो. आम्ही प्रयत्न करतात की धारावीमधल्या माणसाला घर, आता तुम्ही बघितलं असं व्यापारी होते, आमचं म्हणणं आहे की धारावीमध्ये घर असेल, दुकान असेल किंवा धारावीची इंडस्ट्री, कारण धारावी मायक्रो फायनान्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून 100 कोटी रुपये जे आहे ते महाराष्ट्राने देशाला देते. त्याच्या माध्यमातून एक मोठा बिझनेस हब या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही जर बघाल तर धारावीची इडली पूर्ण मुंबईभर जाते, धारावीचे लेदर जगप्रसिद्ध आहे, धारावीचं गार्मेंट दुनियामध्ये जातं, धारावीचे बनवलेले दिवे मटके हे पॉटरी इंडस्ट्री हे पूर्ण दुनियामध्ये फेमस आहे. दिवाळीच्या काळामध्ये असेल किंवा सणासुदीला लाईट लागते. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की इथली धारावीची जे स्वरूप आहे ते टिकलं पाहिजे, धारावीचा जो इसेन्स आहे तो टिकला पाहिजे, त्यासाठी आम्ही येणारा काळ प्रयत्न करतो. तसंच ताई कराडमध्ये काँग्रेसचा उमेदवार देण्यात आलेला आहे अस्लम शेख, त्यांच्याही विधानसभा मतदारसंघामध्ये अडाणी कराडमध्ये सर्वे करते आणि तिकडे असं म्हणण्यात आलेलं आहे अडाणी अधिकाऱ्यांनी की तिकडे धारावीकरांना तिकडे आम्ही घरं देण्याचा त्यावेळी अस्लम शेख यांनी विरोध केलाय. नाही, अस्लम शेखांनी सोडून ते तिथल्या स्थानिकांनी विरोध केला. अस्लम शेख तर होतेच, पण स्थानिक महिलांनी त्या ठिकाणी उतरून विरोध केला, कोळी बांधवांनी विरोध केला, कारण तो नॉन डेव्हलपमेंट झोन आहे, आगरी लोकांची जमीन आहे आणि मुळात तर आम्ही धारावीकरांनी मागितलंच नाही, आम्हाला धारावीत घर पाहिजे. मग आमच्या नावावरती 195 एकर देण्याचा प्रश्नच काय? आणि जी जमीन त्यांना दिली त्याची मोजणी बाबतीत सुरू केली तेव्हा स्थानिक लोकांनी विरोध केला. लोकप्रतिनिधी आधाने अस्लम शेख यांना उतरवणं भागच आहे. आम्ही सुद्धा विरोध करतो आहोत की बाबा आम्हाला बाहेर का पाठवत आहे. म्हणून मी म्हटलं की हा एक मुंबईचा मोठा घोटाळा, याची पूर्ण चौकशी करायला पाहिजे. जमिनीच्या नावाखाली जे जे चाललेलं आहे हे एक न कळलेलं कोड आहे आणि मला वाटतं की फक्त मित्राला मदत करायची म्हणून पूर्ण मदत चाललेली आहे. आमच्या लोकांना इथे बसवण्याचं काम आम्ही करणार. धारावीच्या लोकांना धारावीत मिळालं पाहिजे. जे GR असंवैधानिक आहे, जे GR धारावीच्या विरोधात आहे ते रद्द करण्याचं काम आमच्या सरकारला की आम्ही काम करणार आणि आम्हाला धारावीमध्ये घर मिळवून देण्याची जबाबदारी त्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार. तसंच एक शेवटचा प्रश्न काही दहिसरमध्ये महाविकास आघाडी विनोद गोसाळकर आणि महायुतीमधल्या मनीषाताई कोल्हे या दोघांच्या प्रचाराच्या दरम्यान त्याच्यामध्ये हानीमारी झालेली आहे, त्याची घटना समोर आलेली आहे. याच्यावर निवडणूक आयोगाने काय करायचं? मला ह्या घटनेची कल्पना नाहीये, पण असं झालं असेल तर दुर्दैवी त्याचं कारण काय मला माहित नाही. मला त्याची आता कल्पना नाही, कारण मी आता जस्टच एक कार्यक्रम संपून आले. आमचा जो जाहीरनामा आहे, महाराष्ट्रनामा असं जाहीर केला आम्ही आणि 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून शेतकरी असेल, कष्टकरी असेल, युवा असेल, महिला असेल, ज्या ठिकाणी सिंगल महिला असेल, सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि महाराष्ट्र नामाच्या माध्यमातून आम्ही जाहीरनामा केला. त्यामुळे मी इथून आले, मला माहीत नाही की असे काय झालं असेल. मला वाटतं उचित कारवाई जी आहे ते यावेळेला आयोग करेल, पण मला आयोगाबद्दल एक तक्रार त्या ठिकाणी करायची आहे. कारण मधल्या काळामध्ये आमच्याकडे सुद्धा एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये मी तक्रार सुद्धा केली आयोगाला की काही भांडी वाटण्यात आली आणि शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुपचे महायुतीचे कॅन्डिडेटने त्या ठिकाणी भांडी वाटली. पूर्णपणे त्यांचा जो हॉल होता त्या हॉलचे मालक त्यांचे बंधू होते. त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या 186च्या ज्या शाखा प्रमुख आहेत त्या सुनीता सोनटक्के या त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, भांडी वाटत होते. त्याची तक्रार आम्ही केली. तक्रार मी 2दा स्वतः फोन केला. त्याच्यानंतर सुद्धा तिथे लोक पोहोचलेले आहेत निवडणुकीच्या आयोगाचे आणि मग शेवटी मी 3ऱ्यांदा फोन करून सांगितलं की मी 2दा तक्रार केलेली, 3ऱ्यांदा तक्रार करते, तुमची लोक तिथे पोहोचलेत मॅडम. पण मला समोर बघतोय आम्ही तिथे कोणीही पोहोचलेलं नाही. त्यामुळे आयोगाला मी मुख्य निवडणूक आयोगाला माझं सांगणं हेच आहे की आपण या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. तक्रारी जेव्हा माणसं करतात त्यावेळी त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. दुर्दैवाने अशा माध्यमातून पारदर्शक इलेक्शन पद्धतीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रातलं इलेक्शन हे सुदृढ असावं, पारदर्शक असावं आणि मी तसं अपेक्षित करते संविधानिक असावं. आपका पहले बहुत बड़ा स्वागत करती हूँ मैं, क्योंकि इस दोपहर में जब सोने का वक्त है तब सब आप आके यहाँ बैठे हैं और उसमें उसको यहाँ टिकट नहीं मिला, उसको बाहर टिकट मिला. और इस समय, इस कठिन समय गायकवाड़ परिवार और धारावी परिवार का जो संबंध है उसके हिसाब से मुझे यहाँ रहना जरूरी है, क्योंकि मेरे परिवार को मेरी जरूरत है और परिवार को जब जरूरत होती है तो यहाँ से भाग जाना बराबर है. इसलिए मैं यहाँ खड़ी हूँ. अभी मैं आपको सबको जो मसला है वो बताती हूँ, क्या क्या मामला चालू है. आपको सब लोगों ने सुना भी होगा, लेकिन उसमें से जो थोड़ा बहुत उसके छोटे छोटे पॉइंट्स है वो है कि नहीं, लेकिन ये आधा सच है.
क्योंकि उन्होंने धारावी के पात्र लोगों का थोड़े से लोगों को पात्र किया है और वो पात्र लोगों को भी वो घर देने वाले हैं 60 फीट के कॉर्नर में, जहां रेलवे की लीज की जमीन है।